आज मला अत्यंत अभिमान वाटतोय की ज्या मुलाने आपल्या गावाचेच नव्हे, आपल्या शाळेचेच नव्हे, संपूर्ण जिल्ह्याचे नाव राज्यामध्ये मोठे केले. कारण हा विद्यार्थी दुसरा कोणी नसून माझा विद्यार्थी विजय दगडू लोहार आहे, ज्याने 12वीच्या परीक्षेमध्ये जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अमोलभाऊ देशमुख यांना विनंती करतो की त्यांना पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत करावे. थँक्यू. आणि मी माननीय सरपंच साहेब श्री राजेश पाटील यांना विनंती करतो की त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे. माननीय श्री राजेश पाटील. ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम झालेला आहे असे विजय दगडूजी लोहार यांचा मला खरोखरच अभिमान आहे. पुढच्या शिक्षणासाठी एक स्कॉलरशिप म्हणून आज मी 51,000 रुपये घोषित करतो. थँक्यू. 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 माननीय सरपंच साहेब, आपले प्रमुख अतिथी देशमुख साहेब, उपसरपंच साहेब, माझे आई बाबा, माझे मित्रपरिवार आणि गावकरी ज्यांनी मला खरंच खूप मनापासून प्रेम दिलं आणि या यशात मला हातभार लावला, त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो. माझे जवळचे मित्र दिने आणि अटक्या, त्यांचेही आभार की त्यांनी मला यावर्षी प्रामाणिकपणे अभ्यास करू दिला, म्हणून मला हे यश प्राप्त झालं. सरपंच साहेबांनी मला विचारलं की तू पुढे जाऊन काय करणार आहेस, तर त्यावर मला सांगायचं त्यांना की मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं ठरवले. धन्यवाद. कॉलेज का पहला दिन, लेकिन जॉनी नहीं आया. इसका मतलब रैगिंग नहीं होने वाली. और वैसे सुना है आज कॉलेज में नए लड़के लड़कियां आई हैं. अरे जॉनी भाई नहीं हुए तो क्या हुआ, अपना छोटा भाई है ना, 3 साल से पढ़ रहा है अपने साथ, वो सीनियर है अपने से, वो कर सकता है रैगिंग. हाँ भाई छोटा, तू सीनियर तो है, तू रैगिंग कर सकता है. कड़क. हाँ मैं रैगिंग ले सकता हूँ. हाँ छोटू, तू रॅगिंग करू शकतो. 3 महिने झालं कॅन्टीनचं बिल भरतो. हा जॉनच्या मागं उभा राहतो. अरे बाबा, स्वतःच काय वर्चस्व हवं की नको. मग जेडीच्या मागं किती शेपोट हलवणार. हाँ यार भाऊ, तू एकदम खरा बोलता है. मैं- सीनियर होने के नाते अपन का भी कोई इम्प्रेशन होना मांगता है कि नहीं. तेच सांगतोय किती दिवस तुला स्वतःचं नाव कमव, मग तू म्हणू शकतो पापा कहते हैं बडा नाम करेगा, है की नाही. हो भाऊ, माझा बाप म्हणत होता नाव कमाव, खूप शिक, खूप मोठा माणूस हो. पण साला हा पहिलाच वर्ष लई भारी चाललाय. 3 वर्ष झाले भाऊ, 3. अजूनपर्यंत पहिल्याच वर्षात आहे. मी सांगतो एकदा की नाही, या पहिल्या वर्षातून बाहेर पडलो मग काहीतरी शिकू शकेल. मग तू पण भाऊ म्हणेल पापा कहते हैं बडा नाम करेगा. पापा. हीच बापाची लाज बाळग. हाँ अरे भाई छोटिया, तू टेंशन मत ले. इस साल तेरी एग्जाम देने मैं जाने वाला हूँ. बस तू रैगिंग कर यार. चलो चल चल. चला. सांभाळून, नाहीतर स्वतःचीच रॅगिंग व्हायची. अरे छोट्या बघ, अरे बघ काय मुलगी आहे. अरे आपल्याकडेच येते ती, तिचीच रॅगिंग घेऊया ना. अरे रम्या, जब शहर की मौत आती है ना तो गिद्धड़ की तरफ भागता है क्या. ए चुप. तू इथं पण चुकला. कुठं कुठं चुकतो रे तुम्ही ना, मुळातच चूक. काय बोलू आता. अरे जब गीधड़ की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है, असा है ते. अरे रम्या, बहुत डेंजर लड़की दिख रही है यार वो. चल चाय पीते अरे हैं. तू भाग रहा है क्या छोटिया. वो गाड़ी पे आ रही है, हम उसके सामने जाके डायरेक्ट खड़े हो जाएंगे. वो ब्रेक दबाने के चक्कर में गिरी जाएंगी भाई. हो गई ना रैगिंग. अरे क्या बात है यार. अरे वाह यार, काय सॉलिड आयडिया आहे रम्या. चल. चल चल रॅगिंग घेऊया. अरे
अरे बाप रे बाप, बहुत डेंजर लड़की है यार वो. छोटू, तुला बोललो होतं की नाही कधीतरी तुमचंच रॅगिंग होईल. हा? झालं की नाही रॅगिंग? सरकार, उसने चाय पिया लेकिन चाय का पैसा अभी तक नहीं दिया. छोटू पैसे काढ. अरे भाऊ, किसका दिया यार जो तेरा रखेगा? काय? ए माकडा, हाँ? माझी रॅगिंग घेतोस काय? हाँ? जर माझ्या गाडीला काय झालं असतं तर अख्खीच्या अख्खी गाडी तुझ्या बापाकडून वसूल केली असती. तुमचं कापड काढून वरात काढली असती कॅम्पस मधून. ए काळतोंड्या, माझ्याकडे काय बघतोस? हा, काय बघतोस? घेऊ तुझी रॅगिंग? मॅडम, मी यांना सांगत होतो रॅगिंग बेगिंगच्या भानगडीत नका पडू. झाली का नाही रॅगिंग? बुरे काम का बुरा नतीजा, हे सगळे गॉन केस आहेत. यांच्या नादी नका लागू तुम्ही. अगं इच्छा, अगं चल इथून. कसे टुकर टुकर पाहतात आपल्या तोंडाकडे. चल अगं चल ना. ए भामट्यांनो, इच्छा पाटील म्हणतात मला. माझ्या नादी लागलात ना तर मग तुमची काय खैर नाही. विजा, अबे ओय विजा, अबे इकडे काय पाहिजे? चाल, अबे चाल ना. हे पाय, तुला चाल म्हणतो ना. चाल लवकर, चाल. वाव, इच्छा अँड इच्छा कंपनीची न्यू ब्रांच इच्छा हॉटेल. इच्छा अँड इच्छा कंपनीची मी फक्त केअरटेकर आहे आणि ही सगळी संपत्ती जर माझ्या नावावर करून घ्यायची आहे तर त्याकरिता मला कंपनीच्या मॅनेजरला हातात घ्यावं लागणार आहे. रामभाऊ, काय मग? रोजचा हिशोब कळवा मला. विजा, विजा, ओ विजा, विजा. अय विजा, विजा, अबे काय झालं बोल ना. ए विजा, अबे तुला आवाज देऊ राहिलो ना मी. एकदा तरी ओ कर ना भले. अबे काय झालं बे तुले? मगाचपासून पाहू राहिलो तुझ्या मूड काही व्यवस्थित दिसून नाही राहिला. काय प्रॉब्लेम काय बोल ना. जिने हा दगड पाहिलास? हो पाण्यात डुबला हो पण स्वतःभोवती वर्तुळ काढून गेला. हो. अबे तुला काय म्हणायचं जरा बरोबर सांग ना बे मला. त्या इच्छेनं ना त्या गुंडांना मारून बरोबर नाही केलं. आता ते गुंडापुराने तिच्या भोवती गेट्या काढला. अबे पण तुले कायले त्या इच्छेचा एवढा पुडका येऊन राहिला? हा, हे गुंड तिच्या भोवती घिरट्या घालत नाही तर अजून कोणाच्या भोवती? आपल्याला काय करावं लागते? हा, आई शपथ, तुला माहिती आहे ना कम डेंजर पोट्टी आहे ते. मग अशी माहिती आहे ना कॉलेजमध्ये काय म्हणत होती? इच्छा पाटील म्हणतात मला. तसं नाही बेदिने, ह्या गोष्टीमुळे ना कॉलेजमध्ये गुंडगिरी वाढते. आता त्या पोरांची बेइज्जती झाली. ती पोरं काय करणार? हिची इज्जत काढणार, हिचा बदला घेणार, तिचे फोटो काढणार, व्हिडिओ काढणार, ते फेसबुक आणि व्हॉट्सअपला व्हायरल करणार. या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ना ही कॉलेज कॅफेमधून. आणि या सगळ्या गोष्टींना जबाबदार असतात ही श्रीमंतांची पोरं. आज पाहिलंच ना त्या इच्छेने काय. एक मिनिट काय बोला तू? हा, इच्छेनं काय? हा, अबे इच्छाची बुलेट इच्छेवर येऊन कधी पोहोचली बे? हा? हा माहितीये मला, पण काय माहितीये का, काय? हा, त्या इच्छाने त्या गुंडांच्या रॅगिंगचा कसा सामना केला पाहिलंच ना तू. अच्छा, आता मला समजलं. हं? ते सामना करणारी इच्छा तुझ्या डोक्यात घर करून बसली आहे काय? असं. अबे तर हे आधी सांगायचं ना मले. काही लगा तू लगा. विजा काय बे विजा, मी पुरा गाव फिरून आलो तुम्ही इकडे बसले. हा? बे माई इच्छा
एक मिनिट, तू काय डोक्यावर पडलाय का बे? हा? हं? ती इच्छा तुझी कशी काय झाली बे? ती इच्छा तर याच्या डोक्यात आहे. हा? ए उगाच कुठलाही संदर्भ कुठे लावू नकोस हा? अबे ओय, तू मोठा धुतला तांदळाचा आहे, माहित आहे मला. हा, हा, राहू चल, दे, जास्त चल, बोलू गप्प नका. बस, चल, हा. तू मला सांग अटक्या, इच्छा तुझी झाली कशी? माझी इच्छा होती ना तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची. हा? ती पुरी झाली. हा? कशी काय बे? तुले तर पर्सेंटेज कमी होते. जातीचा दाखला आणला. वाह, क्या बात है, वाह, मस्त. हा, चला, तुम्ही जातीचा दाखला लावला रे लावला का तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन मिळते. मग पर्सेंटेज कमी असो का जास्त असो, नाही काय? वा, चला, प्रॉब्लेम आमच्या ओपन कॅटेगरी वाल्याचाच आहे फक्त, नाही का? चला, तुम्हाला आरामात ऍडमिशन मिळते आणि आम्हाला इथं शिक्षणापासून तर पोट भरेपर्यंत अजिबात ऍडमिशन मिळत नाही. वा. बरं, ते जाऊ दे. तू मला सांग, तुझी इच्छा पूर्ण झाली ना? हो. आता विजयाच्या इच्छेचं काय? दिन्या तू जास्त बोलतेस हा? तुझ्या तर तू असं ऐकणार नाही. नाही, विजय, नाही, थांब, थांब. विजय, मारू नको. थांब ना विजय, तू. थांब, विजय, नाही म्हणलं तू. विजय, नाही, दगड मारू नको. विजय, नाही, थांब ना, थांब. अबे, थांब ना. इच्छा काय? नाही, 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 नाही. विजय, थांब. विजय, मागे येऊ नको. हा, मी आता विजय, मारू नको. विजय, विजय, थांब. विजय, नाही. विजय, थांब. आई उठ. हे घे. आई, आता तू लवकर बरी होशील, काळजी नको करूस. बाबा, तुम्ही सुद्धा लवकर बरे व्हाल. तू आराम कर. अगं अगं, तू आमची किती काळजी घेतेस. तुझं नाव काय आहे बेटा? मी कोण आहे? हे कोण आहेत? आम्ही कोणाच्या घरात आहोत? आई, अगं कसं सांगू मी तुला? तू मला ओळखत नाही. अगं, गेल्या 12 वर्षांपासून माझे कान तरसतात तुझा आवाज ऐकण्यासाठी. माझी छकुली, माझी इच्छा. बाबा, अहो तुम्ही तरी सांगा ना आईला. आबू, येते मी. इच्छा, बेटा फोन घेतला का तू? हो, मी मोबाईल चार्जिंगला लावलाय. अच्छा, अच्छा. विसरलेच. हम्म. काय अबू कसं आहे? हा हा, बरं आहे. बाय मावशी. बाय अंकल. हाय बेटा, कॉलेजला निघालीयस? हो सांभाळून जा ग. हो हो. बाय बाय. बाय. हा? काम कर. कामच करतो माझं. मॅनेजर, तिकडे काय बघताय? इकडे बघा माझ्याकडे. खरं सांगू का, जेव्हापासून माझं लग्न झालंय ना, तेव्हापासून मी जेवढं माझ्या बायकोकडे बघत हा? नाही ना, तेवढं मी तुमच्याकडे बघतो सकाळ रात्र. आबू, इकडे तिकडे तोंड घालायचं काम नाही. काम नाही. चला आपलं काम करा. चला आपलं काम करा. हो हो जा आता. हो. जा झाडाला पाणी घाला. मॅनेजर, फॉलो मी. येस येस, आय माय फॉलोविंग यू. जॉनी भाऊ, रागवू नको ना बे. तू रागावलं तर नुकसान होतं ना बे माझं. भाऊ साले एक दिवस आलो ना आपण, तर पंढर लोकांनी इज्जतची वाट लावली आपल्या. लावली तर नाही ना? भाऊ लावली नाही म्हणजे काय? हा, साला 5 वर्ष लागली आपल्या इज्जत कमवायला
आणि हे लोकांनी एका झटक्यात. भाऊ तुला तर माहितीये पास फेलचे आपला काय संबंध येत नाही, पण साला इच्छाला सोडणार नाही आपण. जॉनी भाई असं करू नको. ये छोट्या सांग ना काय झालं ते. भाई जाने दे ना, लय सॉलिड मुलगी आहे ती. अरे चुप, क्या जाने दे. साला जॉनी के पंटर पे हात उठाया उसने, नाही सोडत तिला बघ. जॉनी भाई हे बघ, पोरी बिरीच्या नादी नको लागू. लय डेंजर पोरगी आहे ती. एका बाईच्या नादानं सगळा पक्ष भुईसपाट झालाय. भाई मैंने छोटा को कहा था कि भाई के बिना रैगिंग मत कर, लेकिन वो चला गया रैगिंग करने. भाई वो इम्प्रेशन जमाने के चक्कर में थोड़ा सा हाँ? भाई भाई वो आ रही है. पर तू क्यों इतना हिल रहा है? भाई काल याला मजबूत पडली ना, आज याद आ रही है. भाई भाई वो आ गई. ए हात काढ, नाही तर कान गरम करी ना तुझे. हात काढ. ए छोटू, सुना तूने ये क्या बोल रही है? जॉनी भाईला हात काढायला बोलते ही. जॉनी भाईला? हा, जॉनी नाव आहे माझं. काय जॉनी? आपला हात एकदा त्याच्यावर पडतो ना, छोटू क्या होता रे उसका? ए भवानी, जय जवानी. तो है ना दूसऱ्या कॉलेज मध्ये एडमिशन घेतो. जॉन का कान गरम करना मुश्किल ही नहीं, नामुमकिन भी है. जो नड़ गया समझो घर गया. एडी समझा दे इसको. कळलं का तुला? कॉलेज मधला प्रत्येक स्टुडंट पहिले कॅफे मध्ये येतो, भाईला सलाम ठोकतो, मग क्लासरूम मध्ये जातो. तूही तसंच करायचं काय? आणि हो, कान गरम करणार होतीस ना माझे? ये तू कान गरम करणार माझे? अगं इच्छा, अगं चल इथून. नको चल. तू माझ्या नादी लागतोस. वाह बेटू वाह वाह, क्या एंट्री मारी आहे इसने. अगदी पिक्चरच्या हिरो सारखी रे. काय रे? पण आता ना मला तुझी रॅगिंग घ्यायला लागणार रे, तुझी. इथे ना मी शिकायला येतो, मारामारी करायला नाही. आणि एवढीच जर हिंमत असेल ना, तर मैदानात भेटूया 4 हात करायला. कारण हे सरस्वती मातेचं पवित्र ठिकाण आहे. पण तुला काय घंटा कळणार? जाऊ दे, त्यात तुझा दोष नाही. विजय दगडू लोहार नाव माझं, लक्षात ठेवायचं.
विजय लेगा तो आता लेगा कमालच केली वा. अबे डायरेक्ट लगा त्या इच्छाचा हात पकडला लेगा वा. अबे लेगा काय डेअरिंग आहे लेगा तुझ्यात लेगा वा. मान लावले का तुले. अबे अटकेले का तुले सांगतो ना त्याले ना 2दा आवाज दिला विजा 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 कायचा पाहिजे वा लेगा वा. मस्त आहे बे हा? हा? मला वाटलं इजा हानते का काय त्या जाण्याले पण याला तर इच्छाचा हात पकडला. अबे मला बी शेम असंच वाटत होतो पण झालं काहीतरी वेगळं. मी इच्छेचा हात का पकडला माहितीये तुला? कारण हे प्रकरण वाढू नये म्हणून. मला काही देणं घेणं नाही तिच्याशी. अबे हे तू आम्हाला सांगू राहिला काय हा? आम्हाला सांगतो तुले का आम्हाला सगळं माहित आहे हा? अबे अटक्या तुले सांगतो काय ह्याचं डोळं ना तिच्या डोळ्याला भिडलं हा. नृत्य पाहत होते एकमेकडे असं टुकुर 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 पाहत होते. अबे तू गेला ना बे तू गेला ना. इच्छा I तुला असं love you. ऐकणार नाहीये. इच्छा, I love you. थांब ना. मागे येऊ नका. वेलकम टू अवर सिपना कॉलेज. आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी विनायक गणपत डोईफोडे. नमस्कार. आज मला सांगायला अत्यंत गर्व होतोय की आपल्यामध्ये एक असा विद्यार्थी आहे जो ग्रामीण भागातून येऊन ज्याने जिल्ह्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव वरती केलेलं आहे. असा विद्यार्थी आपल्यामध्ये आहे. त्याचं नाव विजय लोहार. थँक्यू थँक्यू. आजचा दिवस किती छान गेला ना. अगं तुम्ही दोघी बोलत होते. हो हो. सरांनी त्या मुलाचं कौतुक केलं जिल्ह्यातून प्रथम आल्यामुळे. आज सगळ्यांचं किती छान इंट्रोडक्शन झालं मला ना. माहिती तर सांगितलेच राहू नाही. दे राहू दे राहू दे. अबे लेका सांगायला पाहिजे होते माय पर्सेंटेज. सुमे हा त्या दिवशी माझा हात पकडलेला तोच मुलगा ना. हा होय तोच. जिल्ह्यातून प्रथम आल्यामुळे सरांनी त्याचं स्वागत केलेलं. हातातलं ताकद आहे त्याच्या. माझा हात अजून पण दुखतोय. आडनाव काय आहे त्याचं? तुला काय करायचं त्याच्या आडनावाचं? जिल्ह्यात प्रथम आलेल्या मुलाचं आडनाव नको कळायला. होय लोहार आहे तो. विजय लोहार. लोहार आहे म्हणून काय झालं? हुशार तर आहेच तोच. आजकाल सगळे शिक्षणाला महत्व देतात. जातबीत कोणी बघत नाही काय ग? अगं बाई जातबीत कोणी बघत नाही हे माहिती आहे मला. तुझा काय विचार आहे? हा कुछ तो गडबड आहे. सुमे अंजे असं काही नाहीये. चला आपण कॉफी घेऊया. नको ग बाई ते काळतोंडे तिकडेच बसले असतील. असं घाबरून चालते काय? माझी इच्छा आहे कॉफी पिण्याची. चला कॉफी घेऊया. छोटू जॉन भाई कुठं आहे? कालपासून दिसला नाही. ए भाऊ कशाला डोक्यात जातो? चाय पिला ना तू? जॉन भाई किधर है? जॉन भाई बहुत बिजी है. कांदीवली में दारू का अड्डा, बोरीवली में डांस बार, कॉलेज में उनका आना जाना, 2-3 कॉलेज में उनका अड्डा है. अच्छा काम धंधा चलता है यार. क्या काम धंदा चलता है? ओ जो इधर चलता है. इधर काय चालून राहिला बे? ए भाऊ जास्त विचारू नको आपलं काम कर. इच्छा मॅडम. अरे प्रत्यक्ष तीच आली बघ की इच्छा पाटील. बापरे बाबा चल चल चल. अरे कुठं पळताय? थांबा ना. छायला. आज क्लासमध्ये खूप मजा आली ना. या या मॅडम या. कसे आहेत भाऊ? मस्त बसा बसा. काय चहा कॉफी काय घेणार? इच्छा तुला बघून कसे पळाले बघ. 4 कॉफी चालेल. 4. अंजे इच्छेला घाबरले ते अजूनही दुखते म्हणतात. कुत्रे आणि शेपूट खाली घेऊन पळाले. मॅडम मला खरंच तुमचा अभिमान वाटतं. काल तुम्ही गुंडांना हाणलं ना फार बरं वाटलं. फार शेपारले होते ते. जॉनी भाई तर दिसतच नाही कुठे. मॅडम आजकाल मुलींनी ना तुमच्यासारखं असावं. म्हणजे आलेल्या परिस्थितीशी सामना करायचं, स्वरक्षण करायचं धाडस त्यांच्यात असावं. आणि ते तुमच्यात दिसलं मला. आणतो कॉफी आणतो. हा इच्छा इथं कोणाला शोधते? अजूनही काही तमाशा करायचंय का? तुझी तर सवय आहे बाई काहीतरी धमाल करायची. अगं चुप काही पण बोलतेस. काय घ्या गं, तुमची कशी कॉफी. कॉफी? मज्जा आली असेल. कॉफी खूप मज्जा आली. काय मग कसं चाललंय तुझं? ठीक आहे. मॅडम काल ज्या मुलानं तुमचा हात पकडला होता ना तो आमच्या गावचा आहे. विजय लोहार नाव आहे त्याचं. म्हणजे आमच्या गावचा लाडका आहे. त्यानं आमच्या गावचं नाव लय मोठं केलंय. बघा काही दिवसातच तो हे सगळं कॉलेज आपलंसं करतो का नाही. बघा नाव घेतलं आणि शैतान हाजीर. अबे पण काय करणार आहे मी? अबे तू सांग मला. काय विजय भाऊ कॉफी देऊ का? हा? पैसे घेणार असेल तर दे नाही तर राहू दे. बरं ते राहू दे. नंतर कोणी त्रास दिला का?
तिथे जर इच्छा पाटील नसती ना तर हे रॅगिंगचं भूत मुळासकट उखाडलं असतं मी. काय बोलतोय बघ. कुवळ ग मन हे बाई बावरलं मन हे बाई. आग तो बराबर लगी है आग तो बराबर लगी है. कुवळ ग मन हे बाई बावरलं ग मन हे बाई उंच आकाशी झेपल ग मन हे बाई. विजय, पोरगी चांगली आहे. तुझ्याबद्दल विचारत होती, मी सगळं सांगितलं. काय विचारत होती? काय सांगितलंस? काय नाही, हेच आपलं. हेच म्हणजे काय? ती आय लव्ह यू म्हणली. भाऊ तू पण नाही यार काही. भाऊ भाऊ हा तपा कसा लाजू राहिला, लाली तपा. बरं 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 ते 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 जाऊ द्या. भाऊ मला सांग, ही जी मुलं आहेत, जी गुंड मुलं आहेत, ती आपल्याच कॉलेजची आहेत? हा, ते आपल्याच कॉलेजचे आहेत. जॉनी 5 वर्ष फेल होतोय आणि छोटू 3 वर्ष एकाच वर्गात आहे. नवीन आहे तो, पण विजय ह्यांचे काहीतरी काम धंदे चालतात असा सुगावा लागलाय मला. क्या सीमा, कैसी है? जॉनी, मैं तेरे बच्चे की माँ बनने वाली हूँ. तुझे मुझसे शादी करनी ही पड़ेगी. शादी के बारे में बाद में सोचेंगे, पहले बच्चे के बारे में सोच. देख, तुझे मुझसे शादी करनी ही पड़ेगी, नहीं तो मैं अपनी जान दे दूंगी. जा. विजय त्यानंतर त्याला नशेतच बघितला. 2-3 वेळा कॅफेमध्ये नशेत झोपला होता. त्यानंतर ती मुलगी दिसलीच नाही. आजकाल पुष्कळ मुलं कॅन्टीनच्या मागे सिगरेट ओढताना दिसतात. भाऊ याचं ना मोठं जाळ असणार. आपण ह्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. याचे धागेदोरे वरपर्यंत आहेत, काही उपयोग नाही. तसं नाहीये भाऊ. सामान्य माणूस एकदा चिडला ना की होत्याचं नव्हतं व्हायला अजिबात वेळ लागत नाही. आज मीडिया इतका स्ट्रॉंग आहे ना की एका रात्रीच सगळं काही बदलते. मंत्र्यांची प्रकरणं पाहिलीस ना तू? अरे जो इथेच करतो ना तो इथेच भोगतो. त्यासाठी दुसरा जन्म घ्यायची गरजच नाही. कधी ना कधी पापाचा घडा भरतोच. करेक्ट आहे. फक्त हा जॉनी ना माझ्या हाती रेड हँड सापडायला हवा. मग त्याला परमनंट जेलची हवा खावीच लागणार आहे. भाऊ मी काय म्हणतो, आपण समाजसेवा नंतर करू ना? का? का म्हणजे आधी त्या इच्छाबद्दल काहीतरी विचार करू ना आपण, नाही? कुठली इच्छा? ह्याची इच्छा, अजून कोणाची इच्छा? हा हा, त्याला पण इच्छात इंटरेस्ट आहे. ए विजय, कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? मी पण छान. हे पक्या एक कॉपी घे रे, गरमागरम. दिन्या, माय बाबा तहसील आले, मी भेटून येतो. रात्री भेटू. बाय जा, बाय. जा. आणि भाऊ याला इंटरेस्ट आहे हा त्या इच्छेत खरंच. हा काही इंटरेस्ट नाही. उगाच आपला काही बोलतो. हा? चला जाऊ द्या. डोईफोडे सरांचं लेक्चर आहे, मला ते अटेंड करायचं आहे. ते महत्वाचं आहे माझं. असं येतं, असं झालं म्हणजे कही पे निगा है. Students, now we will learn the study of mechanical love between two bodies. नाही का मी सर. Yes, madam. हे मुलांना काय शिकवता तुम्ही? Madam, mechanical love between two bodies, madam. Between two bodies. बॉडीज. Yes, madam. हे शिकवता तुम्ही मुलांना? सर काय बोलता आहात तुम्ही? Mechanical love, अहो, madam. काय Between two mechanical? bodies. एक मिनिट, हा विषय इथेच थांबवा आणि तुम्ही मला येऊन भेटा. आय मीन कॅबिन मध्ये. सायलेन्स, सायलेन्स.
मला हे तुमचं लव 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 अजिबात कळत येस नाही. मॅडम मेकॅनिकल लव ते सब्जेक्ट आहे मॅडम. बस आणि तुम्ही मला येऊन भेटा कुठे? केबिन मध्ये. सायलेन्स सायलेन्स सायलेन्स. आई शपथ यार विजया. अरे बापरे. अबे त्या डोईपडे सराच्या लेक्चर मध्ये बसून बसून ना मायवाला पोट लय दुखायला लागलं माहिती आहे. मेकॅनिकल लव्ह बिटवीन टू बॉडी. हा पण तुला सांगतो या लेक्चर मध्ये हा नुसता लव 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 सुरू होतं राजा. ए, मला काय आठवलं माहिती ते गाणं आठवलं. कोणतं? लव लव करी पात आमचे माट. पण ह्यानं तुला हे केलं ना. आता मी तुला सांगतो एक लय महत्वाचा विषय तुला सांगायचा राहिला. लय महत्वाचा विषय ह्याच्याबद्दल सांगायचा राहिला. हा? अबे जेव्हापासून क्लास सुरू झाला ना तेव्हापासून हा आणि ते इच्छा नुसते एकामेकाकडे टुकुर 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 पाहत असते. अबे डोई फोडे सर याच्याकडे पाहत असते तरी यायला टेन्शन नसते बरं. आणि मला तर काही घेणंच नाही. माझ्याकडे तर पाहतच नाही किती आवाज दिले तरी. हा मेकॅनिकल लव्ह बिटवीन टू बॉडीज हे आवडणारच नाही. रोमॅन्टिक विषय. आपल्या बॉडीकडे बघून बोलायचं हं? हा काही झालं तरी मेकॅनिकल लव्ह बिटवीन टू बॉडीज. एक तुझी बॉडी आणि एक त्या इच्छाची बॉडी. टू बॉडी. गुंडे इच्छाच्या पाठीमागा लागले. एक मिनिट पहिले शांत होय. नीट सांग काय झालं. इच्छाच्या पाठीमाग जॉनाचे गुंडे लागले. चला चल 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 लवकर चल. बस, बस, अबे बस 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 लवकर बस. हा चल 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 चल. रुक शाने. जॉनी भाई भी हाथ उड़ा दे क्या? क्या ये बोलती है क्या? दिखा दे तेरे को. अरे 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 पड़ो. बाप रे माझा पैर मेरा पैर गजा. अरे बाप रे. अरे गजा माझा पाय. पाय. एक काय तोंड्या दाखवू का तुला अजून? अगं नको ग बाई नको नको. कुवळ ग मन हे बाई बावरलं मन हे बाई. मी हे काय करतोय? माझी स्वप्न वेगळी आहेत. मला एक यशस्वी इंजिनियर व्हायचं आणि मी प्रेमात पडतोय. काय करतोय मी? नाही, मला माझ्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. मला प्रेमात वगैरे नाही पडायचं. हा मग विजा कसं होतं जेवण? फर्स्ट क्लास ना. हा? माणसानं कसं जेवत राहिले पाहिजे एकदम मस्त नाही काय. हा एकदम पेट पूजा भरपेट झाली पाहिजे. एकदम हालत सुधर. नाही मला माहित आहे मी कितीही जेवलो तरी मला लागत नाही. पण कसं आहे तुले एक मिनिट हा. एक मिनिट. इच्छा पाटील एक मिनिट. हा इच्छा. दिन्या तिकडे विजय आहे का? आहे ना विजय आहे माझ्यासोबत. काय झालं हा आज ना तो माझ्या घरी जेवायला आला होता. आता सोडायला चाललो मी त्याला त्याच्या घरी. त्याला फोन दे ना. अच्छा त्याच्यासोबत बोलायचं आहे काय? एक मिनिट. विजा घे पाहिले का मोबाईल माया आणि बोलायचं आहे तुझ्यासोबत. आहे का नाही गंमत? हा घे बोल इच्छासोबत बोल. अबे होय विजा. अबे इच्छाचा फोन आहे बोल ना. मला नाही बोलायचं. अबे काय प्रॉब्लेम आहे बे तुझ्या? बोल ना तिच्यासोबत. ए विजय ए. अबे भडकून काल राहिला बे तू. अबे लेका तिनं एवढ्या यानं फोन केला बोलत कोण नाही तिच्यासोबत? बोल ना चुपचाप. अबे विजय काय झालं तुले? बोल ना तिच्यासोबत. बरं बरं मला एक सांग. एक खरं खरं उत्तर दे प्रामाणिकपणे. तुझ्या तिच्यावर प्रेम आहे का नाही? हो का नाही एवढं सांगा. हा विजय कसं असते माहिती आहे काय? ज्याच्याकडे उत्तर नसते ना
त्याचं उत्तर आपाप आपल्याला भेटत असते. भेटलं तू हे उत्तर. चल नाटक करू नका, बोल चुपचाप. बोल बोल बोल, कानाला लावलं, बोल बोल. हॅलो विजय, ऐक ना, मला खूप कंटाळ येतोय. मला खूप आठवण येते तुझी. आय लव्ह यू. इच्छा ऍक्च्युली आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे मला माहिती आहे हे चुकीचं, पण माझी स्वप्न वेगळी आहेत. माझ्या आईवडिलांची स्वप्न वेगळी आहेत, माझी स्वप्न वेगळी आहेत. मला इंजिनियर व्हायचं आहे, मला माझ्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. मला प्रेमात वगैरे काही पडायचं नाही. मला माहिती आहे हे सगळं खूप कठीण आहे, पण प्लीज प्लीज समजून घे मला. यापुढे फोन नको करूस. अबे ओय विजा, पागल आहे का बे तू? तू मला सोडायला येणारच? अबे काय बडबड केली तो? विजा, विजा तू जर ऐकशील ना माया तर खरंच छपत यार. थांब, येतोय, थांब. काय झालं बे, गेले? विजा, काय झालं बे तुले? हा, गावापासून पाहू राहिलो तुले, लय गुमसुम गुमसुम वाटू राहिलो तू. चेहरा कोण पडलाय तुझ्या? बे तुझ्याशी बोलू राहिलो ना मी, काही तर सांग मला. हा, त्या इच्छेचा राग आला का काल तुले? हा बे, काही तर बोल. आणि तू कोणाला शोधून राहिला? त्या इच्छाला शोधून राहिला का? हा, काय चाललंय दिने सारखं सारखं इच्छा इच्छा इच्छा? इच्छेशिवाय दुसरं नाहीये का माझ्या आयुष्यात काही? ती श्रीमंतांची मुलगी, मी गरीबाचा मुलगा. आमचं काही जमणार आहे का? तिची वाट वेगळी, माझी वाट वेगळी. प्लीज नाव नको काढू माझ्यासमोर. मला लेक्चर्स महत्वाची. चल. अगं समोर बघ, उडवशील त्यांना. अगं इच्छे, हे काय? पुन्हा ते जॉनीचे थोबाड बघायला लागेल. बघ, नाव घेतलं, आला मेला. अगो बाई, मारायचं तर सांगून मार, असं अचानक मारू नको. लय दुखतोय आई शपथ. भाऊ, इसे तो अपने उसूल सिखाने ही पडेंगे. भाई, सगळी चूक छोट्याची आहे. रस्त्याच्या मधोमध उभा राहतो. रस्ता का तुझ्या बापाचा आहे का? छोटी आणि रम्या स्वतःला भाई समजायला लागले. भाईगिरी कशी असते माहितीये का? जॉन भाई सारखी. भाऊ, या लोकांना काय माहिती पडणार भाईगिरीसाठी काय लागतं? जिगर लागतो, जिगर. आणि तो आपल्याकडे नाहीये. काय? हाय ना, हाय. यांना काहीच समजत नाही. अरे ती लई मोठी डिग्री आहे, कॉलेज पासून मंत्रालयापर्यंत उपयोगी येते. कळलं का? गलती ना मेरी थी ना इसकी थी, गलती उस लड़के की थी. वो कब से रास्ता नहीं छोड़ रहा था. रैगिंग लेनी है तो उसकी लो. जॉनी भाई, हाँ, इसकी तो मैं रैगिंग लूंगी. जा. चलो गर्ल्स, चलो. जॉनी, अरे हे काय चाललंय? जॉनी, हा प्रकार थांबव. रूबी हूँ मैं, सब जानते हैं मुझे. अरे स्कॉलर पोरगा आहे तो, आमच्या गावचा आहे. आमच्या जिल्ह्याचं नाव त्यानं मोठं केलंय. जॉनी, रॅगिंग थांबली पाहिजे. यार, इसकी तो रैगिंग लेनी पड़ेगी. इसको तो सलमान बनाते हैं. अगं बाई, माझा सलमान. अरे रॅगिंग मुळे किती मुलांनी आत्महत्या केली. जॉनी, हे थांबव सगळं. जॉनी, ही रॅगिंग थांबली पाहिजे. थांबव हे. भाऊ, ह्याची रॅगिंग तर होणारच.
आपल्या इज्जतचा सवाल आहे हा. बता बटन तू खोलता है या मैं खोलू? खोल बटन खोल. खोल खोल बटन. काय गंमत वाटते काय सगळ्या गोष्टी करताना? कोणा गरीबाला नांगड्या करताना स्वतःला लाज नाही वाटली का ग तुला? त्याचे फोटो काढायचे, ते फेसबुकला अपलोड करायचे, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याची रॅगिंग घ्यायची आणि स्वतःच्या हौशी पूर्ण करायच्या का? तर तुम्ही श्रीमंत आहात म्हणून. हा जो माझ आहे ना, स्वतःच्या घरी ठेवायचा, कॉलेजमध्ये नाही आणायचा. कळलं? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळ्यांनी मला उघडा केलं? मी स्वतःहून उघडा झालो का? तर मला तुम्हा सगळ्यांचे डोळे उघडायचे होते. आम्हा सामान्य माणसाला ना दुसऱ्याकडून लाज काढून घ्यायला अजिबात आवडत नाही. हा जो हात आहे ना, हा लोखंडाच्या घणावर घाव टाकून तयार झालेला हात आहे. त्यातून आम्ही अवजारं बनवतो, त्यातून शेती होते, ते तुम्ही खाता. कारण का? तर तुम्ही श्रीमंत आहात म्हणून. कुठल्याही गरीबाची रॅगिंग घ्यायची, आपल्या हौशी पूर्ण करायच्या का? तर तुम्ही श्रीमंत आहात म्हणून. प्लीज प्लीज माझी सगळ्यांना विनंती की प्लीज कोणाच्या परिस्थितीशी असं खेळू नका, कोणाची रॅगिंग घेऊ नका. स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, मग लोक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील. प्लीज चला रे. अगं तो खरंच प्रेम करतो तुझ्यावर. गेल्या 15 वर्षात या कॉलेज कॅफेमध्ये बरेच चांगले आणि वाईट दिवस पाहिले. अगं इच्छा, तू फार मोठी चूक केली ग. तुला विजेची माफी मागायला हवी. मला माहिती आहे. तुला माफी मागितल्याशिवाय झोप नाही लागणार. अरे विजया, विजया लक्ष कुठे आहे तुझं? विजयला काय झाले? अरे विजया, काय झालं काय तुला? अरे काय चाललंय? काय घन मारतोय की काय करतोय? कुणाचा राग कुणावर काढतोय तू? विजा चल आमच्यासोबत चल. विजा घन बाजूला ठेव, आमच्यासोबत चाल. महत्वाचं बोलायचं आहे तुझ्यासोबत. हा घन ठेव इकडे आणि आमच्यासोबत चल लवकर. महत्वाचं बोलायचं आहे. आलोच. काल कॉलेजमधून आल्यापासून असाच वागून राहिलाय. विचारा किती आले? एक काम करतो, दिनेला विचारून सांगतो. काहीतरी गडबड दिसते. काय झालं तुले? हा कायचा राग आलाय तुले? अबे त्या पासावर एवढा कायचा राग काढून आला होता तू? अबे त्या इच्छेमुळे सगळ्या दुनियेला शहाणपण शिकवणारा आज स्वतःच अनाडी झाला. वा रे वा, मस्त वा. अबे कायचा राग आला ते तर सांग. या जॉनी सारख्या मुलांचं एक कामच आहे. यांचं कामच आहे कॉलेज कॅफेमध्ये रोज एक नवीन बकरा शोधायचा, स्वतःच्या हौशी पूर्ण करायच्या आणि रॅगिंग घ्यायची. ज्यांना ना कॉलेज कॅफे म्हणजे स्वतःचा अड्डा वाटतो का? तर आमची ओळख नगरसेवक, आमदार, खासदारांपर्यंत. घ्या आणि ह्यांच्या नादी लागून अंमली पदार्थ विकायचे आणि तरुण पोरांना धंद्याला लावायचं. आणि हे हलकट राजकारणी उद्या ह्यांनाच नगरसेवक, आमदार, खासदार बनवणार. यांना काही घंटा कळणार आहे समाज सांभाळायचं?
तिथे जर इच्छा नसती ना तर हे रॅगिंगचं प्रकरण मुळासकट उखाडलं असतं मी. विजया तू बॉडीवाला आहे. त्या जॉनाला एक बुकी मारली असती, स्लिप झाला असता. नो रॅगिंग. अशी देईन नाही एक ठेवून. आई शपथ यार, कायले उचकवून राहिला बे त्याले हा. आणि त्या इच्छेबद्दल आपल्याला काय देणं घेणं आहे. आणि ते पण तर होते तिथं तमाशे पाहत हा. आणि इच्छा कोण आहे तूच सांग. दिन्या याले इच्छाची इच्छाच नाही समजली. हा. का बस रे अटक्या. कॉलेजमध्ये रॅगिंग असते पण मुलीची फालतूगिरी कोणी करत नाही. आ, अटक्या पाय, याला इच्छाची इच्छा बरोबर समजली आहे. गब्बस नाही यार. मला सांग, माझी रॅगिंग कोणी घेतली? इच्छेने. माझे फोटो कोणी टाकले? इच्छेने. आईला कोणाचंही नाव माझ्या समोर घ्यायचं? खरं तर ना विजय, हे तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे. हो, त्या दिवशी ते कॉलेजमध्ये बुलेट घेऊन आली होती. सगळेजण एक टक पाहत होती. ते स्वतः तुझ्याकडे एक टक पाहत होती, पण तुझ्या लक्षच नाही. अबे त्या नादात 2 जणांना उडवती ना, माहिती आहे ना तुले. काल भाऊ भेटला होता स्टँडवर, सांगत होता इच्छा रडत होती म्हणून. तू काही म्हण विजय, ती इच्छा ना गुंतत चालली आहे तुया. आणि तू बी हळूहळू गुंतत चाललाय त्या इच्छात. कसं असतं ना विजया, जेव्हा माणूस प्रेमात पडतो ना तेव्हा त्या दोघायला समजत नसते काही. ते समजत असते आमच्यासारख्या तिसऱ्याले. बाबू तू तिच्या प्रेमात पडत चाललाय हे कळून राहिलं आम्हाला. हा? आबू, हा बाळा, मावशीचं काही खरं वाटत नाहीये. आई बाबांकडे लक्ष द्या. तू काळजी करू नकोस, मी आहे ना इथे. हे घ्या, मी लवकर येते. हा हा ठीक आहे, काळजी घे. हं. इच्छा, काय झालं? अशी नर्वस का आहेस? विजयची माफी मागायची आहे म्हणून? नाही ग, हे कारण नाहीये. मग काय झालं? नेहमी हसत खेळत असणारी इच्छा आज इतकी गुपचूप कशी? अगं बोल, काय झालं? तुझं मन हलकं होऊन जाईल. सांग काय झालं? इच्छा, चल आपण कॅफेमध्ये जाऊन गरम कॉफी घेऊया. चल. घ्या, आली इच्छा मॅडमची कॉफी आली. घ्या घ्या मॅडम. काय झालं? हे गपचूप का? काय झालं ग? बोलत का नाही? इच्छा, अशी नर्वस का आहेस? तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? अगं माझी आई मला 12 वर्षांपासून ओळखत नाही. काय? असं कसं झालं त्यांच्यासोबत? इच्छा, हे तू आम्हाला कधी शेअर केलं नाही. असं काय झालं अचानक तुझ्या आईला? हे बघा मॅडम, तुमच्या मनात जे काय असेल ते बोलून टाका, म्हणजे मन हलकं तरी होईल. इच्छा, 12 वर्षापूर्वी असं काय झालं? तुझी आई तुला ओळखत नाही? जेव्हा मी 4 वर्षांची होती तेव्हा आम्ही औरंगाबादला मामाकडे जायला निघालो. रस्त्यामध्ये चहा पाण्यासाठी बस थांबली आणि माझी आणि राजूची मैत्री झाली. आम्ही खूप गप्पा मारल्या, सोबत चॉकलेट पण खाल्लं आम्ही. माझ्या बाबांची आणि राजूच्या बाबांची चांगली मैत्री सुद्धा झाली. जयवंतराव, तिकडनं आल्या पहिले मला कंपनीत भेटा. मी तुमच्या जॉबचं नक्की करतो. तुम्हाला माझं व्हिजिटिंग कार्ड दिलेलंच आहे, त्याच्यावर माझा घरचा ॲड्रेस सुद्धा आहे. मावशी, राजूच्या आई वडिलांना काय झालं? बेटा, ते देवाघरी गेलेत. आई, आई, आई. ताई, अगं इच्छा हाक मारते तुला. ताई, आबू, हं? बघा ना, ताई ओळखत नाहीये.
ताई मी नाही ना. डॉक्टर बघा ना ताई, आम्हाला ओळखत नाहीये. काय झालंय ताईला? त्यांच्या अपघातामुळे त्यांच्या मेंदूला मक्का मार लागलाय, त्यामुळे त्यांची स्मृती गेली, त्यामुळे ते ओळखत नाही. काय? ताईची स्मृती गेली? आजही माझ्या डोळ्यांसमोर नदीचे पात्र येते. त्यात मी राजूला शोधत असते. त्या 20 मिनिटांची राजूची साथ मला आजही आठवते. काही दिवसांनी बाबा सगळ्यांना ओळखत होते. डॉक्टरांनी आधी त्यांना बेड रेस्ट सांगितली. त्यांच्या झोपेच्या गोळ्या चालूच होत्या. त्यांना रात्र रात्र झोप येत नव्हती. इच्छा तू बाबांना मुंबईतल्या मोठ्या डॉक्टरांना का दाखवत नाही? भाऊ, मावशी कोणाचंच चालू देत नाही. तिचं आणि मॅनेजरचं चांगलं सूत जमलंय. अगं इच्छा, आपण एक काम करू शकतो. माझे वडील सायकॅट्रिस्ट आहेत. आपण त्यांचा सल्ला घेऊ शकतो. त्यांनी अशी केस हाताळली आहेत. आपण आत्ताच जाऊ बाबांकडे. बेटा, मी तुझ्या आईची फाईल बघितली आहे. जे औषध चालू आहे ते अगदी व्यवस्थित चालू आहे. परंतु अशा केसेसमध्ये पिक्चर मधले जे ऍक्सिडेंटचे सीन असतात, अशा सीडी घेऊन ये आणि त्या सीडी आईला वारंवार दाखव. वारंवार अशा सीडीज बघितल्यानंतर कदाचित त्यांची मेमरी परत येऊ शकते. 12 वर्षा अगोदर तू खूप लहान होती. कदाचित तुझी आई तुला ओळखणार नाही, परंतु तुझ्या बाबाला नक्कीच ओळखतील. तू घाबरू नको, आम्ही तुझ्या सोबत आहे. निश्चित दुरुस्त होईल. थँक्स अंकल, आम्ही येतो. चल. हाँ बोलो भाई, क्या मांगता है? चाय कॉफी नाश्ता? चाय चलेगा. एक समोसा और चाय पिलाना. रोकना है क्या? अबे चुप एड़े, पहले बकरा बिकरा तो तेरे को पकड़ने क्या दे. चाहिए? चल वट 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 वट. कुछ भी बोलता है. एक काम कर, तू चाय ले क्या, मेरे को बकरा मिल गया. हाँ. अरे जॉनी भाई कुछ करो ना यार. करता हूँ रे. प्रेमा प्रेमा, तुझ्या वाचून ना करमे मला. कसं समजावू या जीवाला. अग मनात असं वाटतं की कधी तुला भेटू आणि कधी बाहुत घेऊ, कधी मिठी मारू. खरंच तुम्हाला सुद्धा अगदी असंच होतं ना? हो. मला देखील अगदी असंच वाटतं. म्हणजे तुम्ही नुसतं असं माझ्या शेजारून जरी गेलात ना, तरी अंगावर शहारा येतो माझ्या आई ग. हो, आग दोनों तरफ लगी है, भड़का हो जाना चाहिए. तुम्ही फारच उतावळे झालात बरं का. अग प्रेमा, तुला काय सांगू, रात्री झोपेत देखील तूच मला दिसते ग. झोपणं मुश्किल होऊन गेलंय. साहेब, एक विचारू का? विचारा की. हा, नाही, प्रेमाबद्दल विचारू का? एक मिनिट. प्रेमाबद्दल त्यांना काय विचारतोयस? मला विचार ना. मी सांगते. मी किती सुंदर, हुशार, गुणी, गृहकृत्य दक्ष आणि मुख्य म्हणजे किती चारित्र्यवान आहे ते. हो, ते दिसतेच मला. अजून नाही, म्हणजे मी दुसऱ्या प्रेमाबद्दल बोलतोय. आता कुठल्या प्रेमाबद्दल बोलता भाऊ तुम्ही? म्हणजे आईचं प्रेम, बापाचं प्रेम, ओ. भावाचं प्रेम, बहिणीचं प्रेम, देश प्रेम, नवरा बायकोचं प्रेम, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चालायचं प्रेम, बापरे. एखाद्याचं वळण चुकलं तर दुसऱ्यानं रस्त्यावर आणायचं प्रेम, असं प्रेम. पण खरं सांगू का, आजकाल प्रत्येकाने आपापले मार्ग निवडले. दोघही प्रेम विसरत चाललेत. आपल्या भोवती रोपटं वाढत आहे, नवीन बहर येत आहे, पण त्याला प्रेमानं पाणी घालायचं काम आपणच करायला पाहिजे की नाही? वा भाऊ वा, काय प्रेमाला व्याख्या दिली तू. एक मिनिट. हा व्याख्या देणार मला? हा मला उपमा देणार आहे? अगं प्रेमा नाही म्हटलं ग, प्रेमाची. ची. मग प्रेमाची ची असं म्हणा ना. प्रेमाला काय म्हणताय? हो, सॉरी. सगळं डोक्यावरून गेलं. सॉरी. मी मध्ये बोललो असेल तर माफ करा. काही कॉफी आणू का? 2 कॉफी आणा. हो, आणि साखर जरा कमीच घाल. हा. राग आलेला दिसतोय. गुड मॉर्निंग सर. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग. बस. क्या जॉनी, कैसा चल रहा है? सर बस बढ़िया, लेकिन थोड़ी तंगी है. अरे क्यों, तूने हेरा फेरी नहीं की क्या? सर की तो है, लेकिन ये वीडियो वायरल नहीं होनी चाहिए. हे काय? व्हॉट इज दिस? बिल.
अरे जॉनी चिंता मत कर, बिल दे देंगे. मैडम है ना, दे देगी सब. देईन ना हो? मी देईन ना बिल. पूरे दिन का भरना पड़ेगा मैडम. डोंट भर वरी, देंगे, भर देंगे. भरेन ना. नो प्रॉब्लेम, भरेन ना. चला चलिए. अरे भाऊ. हाँ, हाँ? हो जाएगा, सब बिल हो जाएगा. गेले. कॉफीचं बिल तू देणार ना? देतील ना ते लोक. ते बोलले तू देणार आहेस. तुला चुना लावून गेले. अरे व्हिडिओ डिलीट झाली. हे लोक तर माझे पण बाप निघाले भाऊ. बरं इच्छा, माझ्या घरीतून जवळच आहे. मी रिक्षा करून घरी जाते. होय, आपण सीडी विकत घेऊ आणि सरळ इच्छाकडे जाऊ. ओके ठीक आहे. अगं आता यात काय विचार करते? बाबाने सांगितलं ना सगळं ठीक होईल. हो इच्छा, आजच तुम्ही आईला सीडी दाखवा. हा पण तुझी मावशी घरी नसली पाहिजे. अंजली, इच्छाला विजेची माफी मागायची आहे. अगं पण तो आजही कॉलेजला आला नाही. सुमन, तो भाऊच्या गावचा आहे. आपण त्यांनाच विचारू. इच्छा, ते माझ्यावर सोड. पहिले तुम्ही आईकडे बघा. हा चला जाऊया. चला. हा इच्छा, हॅलो दिन्या, बोल ना. ऐक ना, आज जे काय मी विजयला म्हणाली, तू तर तिथे होतातच. तुला तर सगळं माहिती आहे. हो. आणि मी खूप वाट पाहिली त्याच्या उत्तराची, पण त्याचं उत्तर काही आलं नाही. आणि मला मदत करणारा तू एकच आहेस. हे बघ इच्छा, तुला काय मदत पाहिजे तेवढं फक्त सांग. मदत झालीच म्हणून समज. उद्या ना त्याला स्टेडियम मध्ये बोलव. बर, आणतो ना. किती वाजता आणू सांग. उद्या 10 वाजता. बर. हे बघ, काही टेन्शन घेऊ नको. मी मस्त त्याला घेऊन येतो. बरं. पण इच्छा, त्याला ना मला जबरदस्ती आणायला लागेल. तो काही तसा येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तो आल्यानंतर त्याला शांतपणे व्यवस्थित समजून सांगण्याची जबाबदारी तुझी. समजलं? हो. आणि आता पाय, ते चेहऱ्यावर असे 12 वाजून ठेवले आहे ना, ते जरा हाच बरं. ते बरोबर वाटत नाही. हाच. चल भेटू उद्या. ओके. वा विजया वा. गावात सगळीकडे शोधाचं तुले. तू बरोबर जिथं नसायला पाहिजे तिथंच बरोबर सापडतं बी. मुद्द्याचं बोल. बर विजय, आज कॉलेजमध्ये काय झालं हे तुलाही चांगलं माहित आहे आणि मलाही चांगलं माहित आहे. मला त्या विषयावर नाही बोलायचं. काऊन नाही बोलायचं? मला नाही बोलायचं. काऊन नाही बोलायचं आहे? हे पाय विजय, एखाद्यानं आपल्याला प्रश्न विचारला ना तर त्याला उत्तर देणं आपलं काम असते. हो का नाही? अबे मला तर उत्तर दे. समजलं मला विजय. कसं आहे माहित आहे काय, जेव्हा तुझ्याजवळ उत्तर नसते ना तेव्हा तुझे सगळे उत्तर मला बरोबर समजते. इच्छाचा फोन आला होता मला. हे पाय, कोणाला असं ताकद ठेवणं, लटकत ठेवणं बरोबर नाही, लक्षात ठेवा. उद्या तिनं कॉलेजला बोलवलंय स्टेडियम मध्ये सकाळी 10 वाजता भेटासाठी. आणि तू जाणार आहे, लक्षात ठेवा. विजय, तुला आपल्या दोस्तीची शपथ आहे. उद्या तुले जा लागणार आहे. बर, मी जाईन, हा. पण एक अटीवर. काय? माझ्यासोबत तू यायचं. ठीक आहे. विजय, खऱ्या अर्थानं आत्ता तुही थंडी गुल होईल. शेकोटी मुळे बे. हे पाय ना शेकोटी आहे का नाही थंडी. अरे थोडं तुले थोडं मले, थोडं तुले थोडं मले, आहे का नाही. थंडीला आहे बे. थोडं तुले थोडं मले, थोडं तुले थोडं मले, आहे का नाही. इकडे. हे पाय, चुपचाप वर जाय आणि तुला सांगितलं त्या प्रकारे सगळं कर. समजलं तुले? हा चल, जाय आता वर. जाय. अबे ओय, इकडे कुठं चालला? इकडे वर जायचं आहे ना तुले. मॅच झाला का तू? मला नाही जायचं. काय नाही? अबे हे पाय विजय, टेन्शन घेऊ नको. इकडे कॉन्फिडन्स द्या. मी इकडे उभा मला आहे. नाही जायचं. अबे मॅच झाला का तुला? एवढं सगळं समजावून सांगितलं रात्री सगळं. मग तू चल. अबे ओय, मॅच झाला का बे? सगळ्या जागेवर मला घेऊन जाशील का बे? काही का तू? ए बाय, तू जाय, शांतपणे बोल. तिनं बोलवलं राजा फोन करून, तुला एकट्याला बोलवलं. मला पाहिजे तर काय म्हणून ते. जाय जाय, वर जाय. हो. अबे जाय ना राजा, जाय ना. पाया पडू का आता तुया? जाय ना, जाय ना यार. हो हो ना. ऑल द बेस्ट. हा. अबे जाय ना, मी आहे ना इकडे. कॉन्फिडन्स द्याले मी आहे ना. जाय तू. तू मला भेटत का नाहीयेस?
मी तुला किती फोन केले, तू फोन का नाही उचलत आहेस? काय झालंय काय तुला? कुठे आहेस तू? हे बघ, जशी रॅगिंग तुला आवडत नाही तशी मलाही आवडत नाही. मी रॅगिंग का घेतली तर तुझं लक्ष माझ्यावर येण्यासाठी. त्याचं मागचं हेतू तुला त्रास होण्यासारखं असं काही नव्हतं. पण माझं प्रेम खरं आहे. मी तुला काल प्रपोज केलं, त्याचं उत्तर हवंय मला. अरे सांग ना, बोल. मलाही आवडतेस तू. घुसमट मन हे वढावलं माझ्या मातुनी. ए सुमे, ह्या दोघांचं झालं वाटते. आता आपलं कधी होणार? ए काय बोलतेस तू? विजा आलो रे बा, थांब जरासा. इच्छा, मी बाहेर जाऊन बसते. तुझी मावशी येते, मी सांगते तुला. बर. शॉपिंग करताना किती मजा आली ना. म्हणजे काय? अरे सुमन, तू केव्हा आलीस? आताच मावशी, 10 मिनिटं झाली. इच्छा तयार होत आहे. हो का? हा. मग काय म्हणते कॉलेज? कॉलेज? मग काय म्हणताय कॉलेज? गायतोंडे, हा, नाही काय म्हणताय काय कॉलेज? कॉलेज सर विचारू नका, धमाल करतोय. मग काय गायतोंडे, हा? तुम्ही सुद्धा कॉलेजमध्ये अशीच धमाल केली असेल नाही? हा? बाळा, तुझी मावशी आली का मी बघून येतो. थांब. मावशी आली आहे. काय लवकर नैना आटप. आली? मॅडम, काही झालं किती झालं तरी मी चारित्र्यवान माणूस आहे. हा. चारित्रवान काय? हाय मावशी, हाय अंकल. हाय बेटा. हाय बेटा. गायतोंडे, हाय बेटा, हाय बेटा, मी आहे ना इथं. कॉलेजला निघालीयस? हो. आई बाबांना औषधं दिली? आईला दिली, बाबा आराम करतायत. ते म्हटले नंतर घेतो. बरं. चल, आपल्याला वेळ होतो. हाय बेटा. बाय बाय. सांभाळून जा बाय हो. बाय. गायतोंडे, हा, मी काय म्हणत होते, आज आपण शंतनू सोबत वकिलांकडे गेलो होतो, बरोबर. तरी सुद्धा वकिलांनी आपल्याला मृत्यूपत्र दाखवलं नाही. नाही दाखवलं. मला वाटतं शंतनू पूर्णपणे बरा झाला नसावा म्हणून वकिलांनी आपल्याला मृत्यूपत्र दाखवलं नसेल हो. नाही 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 नाही, छे 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 छे. अहो, वकील ते वकील, शेवटी ते कायद्याने बोलतात, ते कायद्याने चालतात. सहजासहजी ते मृत्यूपत्र दाखवणार नाही आणि बदलणार पण नाही. वकील आहेत ना. अहो गायतोंडे, या वकील लोकांमुळेच तर कायदा खिशात घातला जातो. कायदा खिशात? हो मग. कसं काय कसं काय? अहो, त्या वकिलापुढे पैसे फेका, मग बघा काय होतंय ते. पण नक्की काय होणार मॅडम? हे बघा, वीणा मेंटली रिटायर्ड आहे. हं? त्यामुळे शंतनूने नैनावती सोबत दुसरं लग्न करून मृत्यूपत्र सुद्धा बदलता येईल की. हं. म्हणजे म्हणजे मृत्यूपत्र सौ नैनावती शंतनू पाटीलच्या नावावर असेल. correct, काय म्हणता? पण तुम्ही दुसरं लग्न केल्यावर मग माझं काय? अरे माझ्या राजा, ते करंट अकाउंट आहे आणि आपलं सेव्हिंग अकाउंट आहे. करंट अकाउंट हे कधीही बंद पडू शकतं, पण सेव्हिंग अकाउंट हे असंच आयुष्यभर चालू काय राहील. बोलला तो? मला तर करंटच लागला. मग इच्छा, आज काय खाण्याची इच्छा आपली? विजय, माझी इच्छा आहे की तुझ्या बरोबर दूर, तळ्याकाठी किंवा समुद्राकाठी प्रेमरंगात डुबायचंय. विजा, विजा, हॅपी बर्थडे. अरे नाही, तुला काय वाटलं मी बोललो? हो, माझ्या सगळं लक्षात असते बाबू.
नाही पण तोच हे विसरला होता पण हा? हिच्या नाही नादामध्ये हो पण तुम्हाला कसं कळलं की माझा बर्थडे वगैरे बाबू आपण लहानपणापासून सोबत आहे ना हा? काहून चाल का अबे दे ना बे चाकू त्याले हॅपी बर्थडे विजय हा, समजलं त्याले कळलं त्याले बोललोच तर नाही हा, तरी समजलं चल हा रेडी कापू हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू हा 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 तू अबे चल जाय मले बे नाही नको मला हा? नाही पाहिजे हा ना अबे नाही पाहिजे ना हं? अबे अरे नाही पाहिजे सांगितलं नाही एकदा विजयाला एका लहानपणापासून एकत्र आहो आपण एका ताटात जेवतो नेहमी हा लेखा आज लेखा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी केक भरवला हिले नाही 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 वाह लेखा वाह सॉरी ना सॉरी ना नाही सॉरी काय सॉरी पण लय मस्त वाटलं बे. हा बघा हिशोब. सगळी कागदपत्र तयार केलेली आहेत मी. हा? अरे वा. हा, हा. व्हेरी गुड. हे बघा. अरे काय रे डायरेक्ट आत कसे घुसलात रे? कोण तुम्ही? ए कोण आहेस तू? असा डायरेक्ट घरा शिरून आलास? आजपर्यंत कुणाची हिंमत नाही झाली नैनावती समोर असा पाय वर करून बसायला. चल पाय खाली घे. चल पाय खाली घे. अरे बघतो काय? जॉनी नाव आहे आपलं. तुमची पोरगी ज्या कॉलेजमध्ये शिकते ना तिकडचा भाई आहे आपण. मग मी काय करू तू भाई आहे तर? इच्छा तुमचीच मुलगी आहे ना का तुमची? आमची पोरगी नाही ह्यांची आहे. भाची आहे माझी भाची. हा. भाची? काय म्हणायचंय तुला? माझी भाची हे असं काही सगळं करणारच नाही तुझे हा. म्हणतोयस ते. शक्यच नाही. मला वाटलेलं हा? विश्वास ना ठेवणार. हे? विश्वास नाही ठेवणार? बघा दोघांनी बघा व्हिडिओ. हा? कार्टे सूट दिली म्हणून काय कॉलेजमध्ये हे धंदे करायचे? धंदे? उडायला लागली जास्त. पंख फुटलेत वाटतं. माझं नाव धुळीला मिळवणार ही कार्टी. कोण आहे रे हा? त्या लोहाराचा पोरगा आहे. विजय नाव आहे त्याचं. काय लोहाराचा मुलगा? अरे कुठेही करोडोची प्रॉपर्टी, करोडोची मालकीण आहे माझी मुलगी. आणि कुठे हा लोहार? कुठे राहतो हा? माझ्या गावाबाजूचं गाव हातरून. अरे अंथरून बघून तरी पाय पसरायचे. हम्म. हट. मॅनेजर आज हा. तुम्ही आपलं काम पूर्ण करा. हा. जॉनी तूच मला घेऊन चल त्या लोहाराकडे. बघतेच आज त्याला. हा. मॅडम हाच तो विजयचा बाप दगडू लोहार. विजयचा बाप दगडू लोहार? ए दगडू तुझा मुलगा माझ्या मुलीच्या पाठी फिरत असतो. समजाव तुझ्या मुलाला. माझी मुलगी करोडोच्या संपत्तीची मालकीण आहे. अरे कुठे ती करोडोची संपत्ती आणि कुठे तुझी ही झोपडी? बाप्पा काहून एवढी बोलून राहिलीस तू? ए तू असे डोळे वटारून काय बघतेस? चल नजर खाली घे. कायले तू या काय घेऊन खाऊन राहिली? मी प्रेम काय माझ्या पोरानंच केलं, तू या पोरीन नाही केलं. अरे लायकी नाहीये तुझ्या पोराची प्रेम करायची. माझी मुलगी सांगितलं ना करोडोच्या संपत्तीची मालकीण आहे. हा मला तर वाटतं तुम्हा दोघांचाच डाव दिसतोय. करोडोची म्हणती? संपत्ती बळकावण्यासाठी पोराला मोहरा बनवतोस काय रे? पण याद राखा ह्या पुढे पुन्हा तुमचा मुलगा माझ्या मुलीच्या पाठी आला तर त्याचे तुकडे तुकडे करून ह्या नदीत फेकून देईन. तू अशील तुझ्या घरची मोठी. माझ्या पोराचे तुकडे कुणी नाही करू शकत आणि तूही नाही करू शकत. कुठे तुझा मुलगा? मॅडम कॉलेजचा आज वर्धापन दिवस आहे, सोबत एन्युअल डे पण. तो इच्छा सोबत कॉलेजमध्ये एन्जॉय करत असेल. काय कॉलेजमध्ये एन्जॉय? तो पण इच्छा सोबत?
बच्चू विजय, आज पाहिजे तेवढा एन्जॉय करून घे. तुझा एन्जॉयचा शेवटचा दिवस, मग बघतेस तुला. लक्षात ठेवा, जर विजय पुन्हा आला तर नैनावती काय करेल ते समजला? चला रे. विजया, काल त्या इच्छाची मावशी आली होती आणि गुंडे पण आणले होते. काय चाललंय हे? काय झालं? तुम्हीच सांगा याले. या अशानं त्याच्या डोक्यात टाळक्यात घुसल का काही? आणि विजया, तुम्ही कॉलेजात जाता शिकायला की भानगडी करायला? दिवस रात्र आम्ही कष्ट करून तुम्हाला शिकून सवरून मोठं लायक केलं, आणि ते याच्यासाठी का? मोठा आला ते शाळेत भाषण देताना म्हणे मी मेकॅनिकल इंजिनियर होईन. अशानं कोणी मेकॅनिकल इंजिनियर होतं काय? पोरा, मला वचन दे, वचन दे मला, त्या इच्छाला पुन्हा कधी भेटणार नाही म्हणून. जर तू पुन्हा तिला भेटला तर आम्ही दोघं बी नदीत उडी टाकून जीव देऊ. आई, मी तुला वचन देतो, मी इच्छाला कधीच नाही भेटणार. इच्छा, इच्छा, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. विजय यानंतर तुला कधीच नाही भेटणार. त्याच्या आई वडिलांनी तुला भेटण्याची मनाई केली. अटका, चल पटकन. आई बघ कोण आलं. राजू. कोण ग तू आणि इथं कशाला आलीस? माफ करा, मी न विचारता आत आले. मी इच्छा पाटील. असं वय, तू इच्छा पाटील इथे कशाला? मी विजयला भेटायला आली आहे. विजयला? काऊन? हा फोटो, ते माया पोरग विजय आहे. नाही, हा राजू आहे, माझा लहानपणीचा मित्र. नाही नाही, ते माया पोरग विजय आहे. नाही हो, हा राजूच आहे. 12 वर्षांपूर्वी नदीत बस कोसळून अपघात झाला. त्यात त्याचे आई वडील मरण पावले. त्या अपघातात माझ्या आईची स्मृती देखील गेली. ती अजूनपर्यंत परत आलेली नाही. तुम्हाला दुःख झालं असेल मी इथे आल्याचं, पण माझा नाईलाज आहे. मला माहिती आहे माझी मावशी इथे येऊन गेली. ती तुम्हाला धमकी देऊन गेली. अहो, माझे आई वडील देखील असून नसल्यासारखे आहेत. तो मी खरं सांगतेय, माझं विजयवर खूप प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. अहो बघा ना, ही काय म्हणते. अगं शेवंता, सत्य कधी लपत नसतं. एक ना एक दिवस ते उघड होतच. अगं खरं काय ते सांग तिला. अगं तिनंही आईबापाचं सुख भोगलं नाही, आणि विजया आपल्याला सोडून जाणार नाही, कारण त्याचे आईबाप हयात नाही आता. काय खरं आहे काय ते खोटं सांग तिला.
सांग तिला सगळं सविस्तर. 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी नदीवर कापड धुत होते. कापड धुता धुत अरे अरे कुणाचं पोरग आहे? अरे देवा. धनी, ओ धनी, इकडे या. कोण मुलगा आहे हा? कोणाचं पोरग आहे? अरे बापरे, सोड सोड सोड. अरे बापरे, कोणाचं पोरग आहे? मला काय माहित. चला घेऊन घरला. चला चला. आम्ही आमच्या स्वार्थापोटी कुठे बी चौकशी केली नाही. नदी मातेचा प्रसाद म्हणून जवळ ठेवला. 12वीच्या परीक्षेला लई नाव मोठं केलं माया पोरानं. तुये मी हात जोडते, पाहिजे तर तुये मी पाय बी पडते, पण माया पोराला मायापासून दूर नको करूस. नाही हो आत्या, विजय तुमचाच मुलगा आहे. विजय कुठे आहे? विजय रानात गेलाय. यायला रात होईल त्याला. आणि पोरी, तू बी घरला जा रातच्या आत. बर. जॉनी भाई, इच्छा कल विजय से मिलने गांव गई थी. मैं कल मेरे चाचा के घर गया था, तब मेरे को दिखी. इच्छा के पर अभी इतने ऊंचे उड़ गए. चल चांदूर रेलवे जाएंगे, इच्छा के बंगले पे. सब नैना को खबर देंगे. चल. हाँ चलो हाँ रे. चलो ठीक है. आजच्या पुसट बातम्या. नाही पुसट बातम्या ठळकपणे वाचा. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चाय आणलास? आणलं ना? बिस्किट काय एकट्याने खाल्ली? नाही, मॅडमला चला तिकडे. गुड मॉर्निंग मैडम. गुड मॉर्निंग. ये जॉनी बस. मैडम, परसों आपने बोला था, देखो वो सामान के बारे में लाया है. अरे हो, विसरले होते. बडे काम की चीज है. बरं जॉनी, किती द्यावे लागतील याचे? फक्त 2 लाख रुपये. फक्त 2 लाख? मॅडम, ती इच्छा केलेली परत त्या विजयला भेटायला. आपल्या पंटर रम्याने बघितलं. काय रम्या? हो मॅडम, मी बघितलं त्यांना. इच्छा आणि सुमन या दोघीही विजयला भेटून निघाल्या. काय? इच्छे कार्टे, तुझी इतकी हिंमत झाली? माझ्या न कळत विजयच्या गावाला जाऊन पोहोचलीस. जास्त पंख फुटलेत वाटतं. थांब, तुझे पंखच कापते आता. छकुली, छकुली. आई, आवाज? हा तर ताईचा आवाज आहे. शांतनू, 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 आपली छकुली कुठे हो? कुठे आहे माझी छकुली? कुठे आहे माझी छकुली? अगं विना, तुझी छकुली म्हणजे ही इच्छा. ही आपली इच्छा आहे. काय वाटतं? ताईची स्मृती पुन्हा परत आली. चला चला मॅनेजर, चला चला लवकर. चला. माझी छकुली एवढी मोठी झाली. हो विना, बघ. माझी छकुली. अगं आई, तू कधी तुझ्या तोंडातून छकुली म्हणतेस याची मी वाट बघत होते ग. माझी छकुली. आई, वा इच्छा वा, तू तर कमालच केलीस. आईची मेमरी रिकलेक्ट करण्याकरता माझ्या न कळत अशा सिड्या दाखवशील, मी तर विचार देखील केला नव्हता. तू तर नैनावतीपेक्षा देखील हुशार निघालीस ग. लक्षात ठेवा, हे सर्व इतकं वैभव मी असं वाया जाऊ देणार नाही. जॉनी, इच्छाला बाहेर घेऊन जा. ए चल रे, ए, चल. चला निघा लवकर चल बाहेर. रे. कुठे घेऊन जातो तिला? ए रम्या, सोड. पकड रे याला. ए, सोड तिला. ए चल रे, चल. चला. ए पक्या, चल बघीच्या बापाला पकड नीट. चल, ए, हा, जॉनी, चल. पकड. हा. चल लवकर, चल म्हणते ना. चल रे. चल लवकर. चल चल लवकर, चला. नैना, नैना, काय चालूनच काय तू हे?
आणि हे कोण लोक आहेत? हे कशाला आहेत माझ्या घरी? चुप ताई, एकदम चुप. मला नैना नाही, नैनावती म्हणायचं. काय नैनावती? चल विजयकडे जाऊया. लहानपणापासून आई बाबांनी फक्त तुझेच लाड केले, माझ्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. माझ्या सगळ्या गोष्टींवर आधी तुझा अधिकार आणि मग मी रमेशच्या प्रेमात पडली तसं बाबांनी माझ्याकडे आणखीनच दुर्लक्ष केलं आणि तो रमेश भिकारी निघाला 1 नंबरचा. तुझं शंतनूशी लग्न झालं. तुझा सुखी संसार माझ्या डोळ्यात खुपत होता आणि मग मी तुझ्याकडे राहायला आले त्या भिकाऱ्याला लात मारून तुझ्या सुखी संसारात आग लावण्यासाठी. आणि त्यात नियतीने मला साथ दिली. तुझा ॲक्सिडेंट झाला हां, आणि त्यात तुझी मेमरी गेली. शंतनूला झोपेच्या गोळ्या देऊन मी गुंगीत ठेवलं आणि तुझ्या या करोडोच्या संपत्तीची मी केअरटेकर बनले. म्हणून मी ठरवलं शंतनूशी दुसरं लग्न करायचं आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन बनायचं. पण माझा सगळा डाव पलटवला या इच्छेनं. इच्छा तुला मी सोडणार नाही. विजय विजय अरे विजय, तू टेन्शन घेऊ नको, सगळ्या गोष्टी आरामात होईन. तू काय टेन्शन घेऊ राहिला? काय ग पुरी, काय झालं? आता इच्छा संकटात आहे. तिला तिच्या मावशीने गुंड्यांच्या ताब्यात दिलंय. काय? इच्छा संकटात आहे? हो. अबे सांग नाही आलं समजून. ए विजय, अबे विजय, तू बुडी हाक मारू राहिली बाय. इच्छा आली रे. आई येते माझी. सॉरी. काय झालं? इच्छा इच्छा इच्छा. अटक्या चाल, अटक्या चाल. विजयाला माय विजयाला. विजय, तू इच्छा संकटात आहे. तिच्या मावशीने तिला गुंडांच्या ताब्यात दिले. पण आई तुझं वचन? मी माई शपथ मागे घेते. जा जा, तिला सोडव गुंडांच्या ताब्यातून. दाखव तिला घणाचा वार. जा. चला बाबा तुम्ही चला. हा काय करण मला सांगता येत नाही. अबे लेगा, हा एकटाच गेला. आता आपण कसं जायचं? चल धावत जाऊ. ऐ, मी त्याच्या आईबाबा सोबत जातो, तू जाय धावत. जॉनी पकडून ठेवते इच्छाला, सोडू नको तिला. नैना, नैना तू हे काय करतेस? तू मावशी आहेस तिची. सांग सांग, तुला काय पाहिजे? मी तुला सांगितलं ना ताई, शंतनूशी दुसरं लग्न करून मला सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन बनायचंय. ए नैना, मेरा क्या, मुझे तो इच्छा चाहिए. ए जॉनी, तुझे सिर्फ रोकने से मतलब है. हाँ इच्छा मेरी भांजी है, छोड़ उसे. साला लगा ही था मुझे, इसलिए देखो नकली गन दी है और ये देख असली गन. हं? काय? तू त्यांची काय? नाही झाली, तू आपली काय होणार रे? हा, चल रे इच्छा, चला रे. आई बाबा. ए अरे जॉनी, रे, चल. सोड काय सोड रे. चल लवकर. जॉनीने फसवलं मला. अरे सुमन, नैना, तुला लाज नाही वाटली का ग माझ्यासोबत असं वागायला? माझी लहान बहीण होतीस ना तू. किती प्रेम केलं मी तुझ्यावर आणि माझाच संसार उधळायला निघालीस. शंतनू माझा होता, माझा आहे आणि माझाच राहील. ताई मला माफ कर ताई, मी चुकले, मला माफ कर. तुझा सुखी संसार बघून मी आंधळे झाले होते ग, मोहात पडले होते तुझ्या सगळ्या संपत्तीच्या. पण आता मला माझी चूक कळाली ताई, मला माफ कर ताई. शंतनू मला माफ करा, खूप मोठी चुकी झाली माझ्याच्याने. मी तर तुला माफ करेल ग, पण माझ्या पोरीचं काय? आज तुझ्यामुळे ती संकटात आहे ना. जॉनी सोड मला. जॉनी ए, सोड. चुप. बघतो तुला कोण वाचत होते. अरे ए, जॉनी सोड ना आवाज मला. नको. चल गे भवाने, आज बघतो तुझ्या विजयला पण. चल रे, चल चल. ए हात काढ. विजय विजय
पकड रे हिला. पकड. विजय छकुली छकुली इन्स्पेक्टर साहेब, हाच तो जॉनी उर्फ जावेद गफूर. ह्यांनी मला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, माझ्याशी लग्न केलं आणि मला सोडून दिलं. एवढंच नाही तर ह्याने माझ्यासारख्या 4-5 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. सर एवढंच नाही तर हा जिहादी सुद्धा आहे. कॉलेजच्या बऱ्याच मुलांना याने नशाधीन केले. हलकट राजकारणाचा दलाल आहे हा. काय रे हा आ, माज आलाय का तुला? ओ साहब, चल मुलींना आता हो ना. फसवतो. ए या रे अण्णा, ए यांना पण गाडीत घाला. ए, चल उठ. ये चला गुपचूप. चल. ए तुम्ही पण चला रे. चल चला आत बस. जिहादी बनतो काय दाखवतो तुला. विजया काय झालं? विजया कसं आहेस तू? तुला कुठे लागलं तर नाही? नाही आई, कुठेही काही लागलं नाहीये. आई ही इच्छा ओळख करून देतो. आई हे इच्छाचे बाबा, नमस्कार. ही इच्छाची आई नमस्ते. आणि माहितीये. ताई, भाऊजी, तुम्ही दोघांनी मला माफ केलं, त्यामुळे आता इच्छाच्या लग्नाची जबाबदारी माझी. शेवंताबाई, जसं ताई भाऊजींनी मला माफ केलं तसं तुम्ही सुद्धा मला माफ करा. मी चुकले हो. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या इच्छाला देऊ नका. माझ्या इच्छाला सून म्हणून स्वीकाराल ना तुम्ही? मायपूर तर अजून कॉलेजमध्ये शिकतोय, तू अजून स्वतःच्या पायावर बी उभा नाही. तुम्ही काही काळजी करू नका. जे इच्छाचं आहे ते आता विजयचं आहे. तुम्ही फक्त हो म्हणा. काय विचार आहे मग तुझा? बरोबर म्हणतायत भाऊजी. काय ताई? हो. म्हणजे आता इच्छाही तुमची आणि विजयही तुमचा. आमच्या जवळ आता फक्त आमची मंजू राहिली. तर मग आता आपण सगळे मिळून ह्या दोघांचं करून टाकूया. शुभमंगल सावधान. अगं छकुली, अहो छकुली बघा कुठे चालली. मी तुला इथे का आणलं माहिती नाही? म्हणजे आपल्या पालकांनी दिलं आपल्या लग्नासाठी परमिशन, पण मला सगळ्यात महत्वाचं आहे ते माझं करिअर. मला ना एक मोठा यशस्वी मेकॅनिकल इंजिनियर व्हायचंय. म्हणजे आमच्या सामान्य माणसांचं एकच स्वप्न असतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं बस. म्हणजे प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच, पण सगळ्यात फोकस आपण राहूया आपल्या करिअर विषयी. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींना मला तुझी साथ हवी. माझी साथ तर नेहमीच असणार आहे. या कॉलेजने मला खूप काही दिलं आहे. तू दिलास, तुझा सहवास दिला, आणि लाईफ इज नॉट विदाउट लव्ह हे तूच म्हटलंयस. तसंच कॉलेज इज नॉट विदाउट कॉलेज कॅफे. म्हणजे काय नाही, या कॅफेने मला बरंच काही शिकवलं. चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी. आपण ठरवायचं की आपण काय करायचं, आणि ज्या गोष्टी वाईट आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा.
सो लेट सेलिब्रेट विथ कॉफी. करेक्ट आहे. मित्रांनो, तुम्हालाही लागवतं? म्हणजे पहिलं करिअर आणि मग प्रेम. थोडक्यात शिक्षणाशिवाय दुसरा मार्गच नाहीये.